तुमचं लग्न ठरत असेल किंवा लग्नानंतर तुम्ही पहिल्यांदाच प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तर त्यामध्ये ब्लड ग्रुपचा काय रोल असतो? तर ब्लड ग्रुपमुळे कपल्सच्या रोजच्या मॅरिड लाईफमध्ये किंवा सेक्शुअल लाईफमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही, पण पुढे जाऊन प्रेग्नन्सीमध्ये काही सिच्युएशन्समध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. नीट लक्ष देऊन ऐका, खूप इम्पॉर्टंट आहे. आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. सगळ्यात आधी ब्लड ग्रुप हे 4 प्रकारचे असतात, ए बी, AB आणि O. आणि त्यामध्ये RH फॅक्टर असतो पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह. आता RH फॅक्टर हा एक प्रोटीन RH फॅक्टर हा एक प्रोटीन असतो. तो जर तुमच्या शरीरामध्ये असेल तर तुमचं ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असतं आणि जर तो नसेल तर नेगेटिव्ह असतं. अशा प्रकारे तुमचा ब्लड ग्रुप ठरतो. A पॉझिटिव्ह किंवा A नेगेटिव्ह, B पॉझिटिव्ह किंवा B नेगेटिव्ह असा. आणि ब्लड ग्रुप हा बदलत नाही. तुमच्या जन्मापासून ते शेवटपर्यंत फक्त एकच ब्लड ग्रुप असतो. आता प्रॉब्लेम कधी येऊ शकतो? जेव्हा बायकांचा, होणाऱ्या आईचा ब्लड ग्रुप हा नेगेटिव्ह कॅटेगरीमध्ये असतो, म्हणजेच A नेगेटिव्ह, B नेगेटिव्ह, AB नेगेटिव्ह किंवा O नेगेटिव्ह ह्यापैकी कोणताही ब्लड ग्रुप. आणि पुरुषांचा किंवा होणाऱ्या वडिलांचा ब्लड ग्रुप हा पॉझिटिव्ह कॅटेगरीमध्ये असेल, म्हणजे A पॉझिटिव्ह, B पॉझिटिव्ह, AB पॉझिटिव्ह किंवा O पॉझिटिव्ह. जेव्हा असं कॉम्बिनेशन असेल, जेव्हा असा पेअर असेल, कपल असेल, तेव्हा प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर नेमकी काय प्रॉब्लेम येतो? तर जेव्हा प्रेग्नन्सी राहते, जेव्हा बाळ हे आईच्या पोटात येतं, तेव्हा आईचं ब्लड आणि बाळाचं ब्लड हे एकमेकांमध्ये सर्क्युलेट होत असतं, मिक्स होतं. आणि अशा वेळेस जर बाळाचं ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असेल, आईचं ब्लड ग्रुप नेगेटिव्ह असेल, तर अशा वेळेस आईचं शरीर, आईचं ब्लड हे बाळाच्या ब्लडला फॉरेन बॉडी म्हणून कन्सिडर करतं. आईच्या शरीराला वाटतं की हे बाळाचं ब्लड आपलं शत्रू आहे आणि ह्याच्यामुळे आपल्या शरीराला काही त्रास होऊ शकतो. म्हणून त्याच्याशी फाईट करण्यासाठी आईचं ब्लड हे अँटीबॉडीज निर्माण करतं. अँटीबॉडीज म्हणजे सोप्या भाषेत प्रतिकार शक्ती. अँटीबॉडीज निर्माण करणं हे आपल्या शरीराचं बेसिक डिफेन्स सिस्टम आहे. आणि काय होतं, पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये पहिल्यांदाच हे अँटीबॉडीज तयार होत असतात. त्यामुळे पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये शक्यतो काहीही प्रॉब्लेम नसतो. पण सेकंड प्रेग्नन्सी ही मात्र हाय अलर्ट प्रेग्नन्सी असते. कारण सेकंड प्रेग्नन्सीमध्ये आईच्या शरीरामध्ये ऑलरेडी हे अँटीबॉडीज प्रेझेंट असतात आणि जेव्हा बाळाचं ब्लड हे आईच्या ब्लडमध्ये मिक्स होतं तर आईचं शरीर हे लगेच ॲक्शन घेतं. बॉडीज हे एकदा फॉर्म झाले तर ते आयुष्यभर शरीरामध्ये असतात. महत्त्वाचा मुद्दा, ह्या सगळ्यांचा, ह्या अँटीबॉडीजचा बाळावर काय परिणाम होतो? तर हे अँटीबॉडीज बाळाच्या लाल रक्तपेशींवर, RBCs, रेड ब्लड सेल्सवर हल्ला करतात, अटॅक करतात. त्यामुळे बाळामध्ये हिमोलायटिक डिझिजेस होण्याचे चान्सेस असतात. त्यामध्ये काय काय होऊ शकतं, तर सिव्हिअर ॲनिमिया म्हणजे रक्त खूप जास्त प्रमाणात कमी होणे, हिमोग्लोबिन कमी होणे, सिव्हिअर जॉन्डिस म्हणजे कावीळ ही खूप जास्त प्रमाणात होते, लिव्हरला त्रास होऊ शकतो, कधी बाळाच्या हृदयावर सुद्धा त्रास होऊ शकतो आणि प्रॉपर ट्रीटमेंट घेतली गेली नाही तर बाळाच्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो. हे सगळे प्रॉब्लेम्स बाळामध्ये फक्त सेकंड प्रेग्नन्सीमध्ये होण्याचे चान्सेस असतात. फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये युजली कोणताही प्रॉब्लेम होत नाही. घाबरू नका. ह्या सगळ्यांवर अगदी साधा आणि सोपा उपाय आहे, ते म्हणजे NTD इंजेक्शन. हे NTD इंजेक्शन आईला पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये दिलं जातं. त्यामुळे आईच्या शरीरामध्ये हे अँटीबॉडीज निर्माणच होत नाही. NTD इंजेक्शन हे अँटीबॉडीज बनवूनच देत नाही. त्यामुळे बाळावर कोणताही प्रकाराचा परिणाम होत नाही आणि बाळ हे अगदी सुरक्षित राहतं. हे इंजेक्शन फक्त पहिल्याच प्रेग्नन्सीमध्ये दिलं जातं, प्रेग्नन्सीच्या 28 वीक्समध्ये आणि डिलिव्हरीनंतर असं हे NTD इंजेक्शन दिलं जातं. जर असा ब्लड ग्रुप कॉम्बिनेशन असेल तर सतर्क राहणं, माहिती असणं गरजेचं आहे. घाबरायची गरज नाही आहे, कारण हे खूप सिम्पल सिच्युएशन आहे. पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. प्रेग्नन्सी राहताच तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या गायडन्स अंडर रेग्युलर फॉलोअप करणं, रेग्युलर बेबी मॉनिटरिंग करणं, बेबीचं ब्लड फ्लो चेक करणं, हे सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. त्यामुळे निश्चिंत राहा आणि लग्न जुळत असताना ब्लड ग्रुप बघण्याची गरज नाही आहे. मात्र प्रेग्नन्सी प्लॅन करताना ब्लड ग्रुप हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
इन्फॉर्मेशन चांगली वाटली असेल तर कमेंट करून सांगा, फॉलो करा